क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय असते त्याचं आपल्याला उत्तर लिहायचं. पहा, प्रश्न क्रमांक टाकलं डायरेक्ट उत्तर लिहायचं. ठीक आहे. तर समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 समजूत आपण आणि तो आहे 9 आणि उंची आपण उंचीला H1 घेऊ. उंची किती आहे 5. ठीक आहे. तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाहूत आपण. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 हा 10 आहे आणि उंचीला आपण H2 मानू. उंची H आणि पाया B म्हणतो आपण. तर उंची 6. आता आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराच्या प्रमाणात राहतात. ते आपल्याला लिहावं लागतं. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणोत्तरा एवढे असते. ठीक आहे. दोन मग आपण काय करायचं आता क्षेत्रफळाला आपण ए नाव देतो. ठीक आहे. क्षेत्रफळाला ए नाव देतो. एरिया ऑफ त्रिकोण म्हणजे त्रिकोण 1 चं क्षेत्रफळ आणि त्रिकोण 2 चं क्षेत्रफळ. एरिया ए म्हणजे क्षेत्रफळ राहतं. मग आपण B1 गुणिले H1 करायचं आणि B2 गुणिले H2. B1 गुणिले H1 का केलं आपण? कारण हे पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि पहिल्या त्रिकोणाची उंची या दोघांचा गुणाकार. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची त्या दोघांचा गुणाकार. मग यांचा गुणोत्तर घ्यायचं. पहिल्या त्रिकोणाचा पाया किती आहे 9. दुसऱ्या उंची किती आहे 5. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे आपला 10 आणि उंची आहे 6. आता इथे जर काटाकाटी होत असेल तर आपण ती काटाकाटी करू. पहा, हे 5च्या पाड्यात 1 नंबरला येतं, हे 5च्या पाड्यात 2 नंबरला येतं. इथं हे 3च्या पाड्यात 1 नंबरला येतं, हे 3च्या पाड्यात 2 नंबरला येतं. ठीक आहे. मग हे 3 गुणिले 3, 3 गुणिले 1 3 येईल. 2 गुणिले 2 हे 4. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे आपण उत्तर लिहू शकतो. 3 4 असं उत्तर आपण लिहू शकतो. आवाज येतोय का माझा? क्लिअरली आवाज येतोय का? अशा प्रकारे त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर आपल्याला प्रश्न विचारला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3:4. ठीक आहे. असं आपल्याला शेवटी लिहायचं आणि उत्तर संपवायचं. ठीक आहे. आवाज येतोय का? जे पण पाहत आहेत त्यांना आवाज येतोय का माझा? क्लिअरली आवाज आहे का क्लिअर? चला दुसरा प्रश्न करूत आपण. आपला दुसरा प्रश्न आहे. आपल्याला ही शेजारी आकृती दिलेली आहे आणि त्याचं काय सांगितलं आपल्याला?
तो हेडफोन चला दुसरा प्रश्न मी करतोय, सुरू करतोय. तर हा आपण जर प्रश्न पाहिला, ठीक आहे. इथे वरती एक त्रिकोण आहे, इथे खालती एक त्रिकोण आहे आणि ह्या दोन त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. चला काढूत आपण. पहिला प्रश्न आपण केलता. काही डाऊट असेल तर विचारू शकता. तुमचं डाऊट शंकाचं निरासन पण करू. व्हिडिओ जेवढे पण पाहत आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर ह्या त्रिकोणामध्ये जर आपण पकडला, ठीक आहे. त्रिकोण व्यवस्थित करायचा ABC. ABC ठीक आहे. इथं पाया पकडला आपण, ठीक आहे. पाया पाया काय आहे, हे AB आहे की नाही, AB. आणि उंची किती आहे इथं, हा पाया झाला आणि उंची काय झालं, उंची CB. ठीक आहे. आणि हा त्रिकोण बघितला, त्रिकोण ABD. याचा पाया बघितला आपण, याचा पाया पण ABच आहे. याचा पाया पण काय आहे, ABच आहे. आणि उंची काय आहे मग याची, हा त्रिकोण, हा त्रिकोण, याची उंची काय असणार मग, AD असणार. AD पहा इथं जर पाहिलं आपण, निरीक्षण ह्या प्रश्नाचं केलं तर इथं पाया दोघांचा AB समान आहे. मग जर पाया समान असेल, दोन त्रिकोणाचा जर गुणोत्तर काढायचा आहे त्यांच्या तर, आणि पाया इथलचा पण पाया AB आहे आणि इथलचा पण पाया AB आहे. मग जर पाया समान असेल तर मग काय राहते, त्यांचं गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात राहतं. मग आपल्याला ते लिहावं लागणार. हे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे. आपण प्रश्नामधली सगळी माहिती लिहून घेऊ, ठीक आहे. BC AB AD आणि AB. BC दिला आपल्याला 4 आणि AD दिलेला आहे आपल्याला 8. आता दोघांचा पाया समान आहे, मग त्यांचं गुणोत्तर काय राहणार, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात राहणार. दोन समान किंवा सामायिक समान पाया असलेल्या त्रिकोणाच्या गुणोत्तरे हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे समान पाया, सामायिक पाया असेल तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात राहतात. पहा हे मी एकदम परफेक्टली देत नाही तुम्हाला, हे आपल्याला पाया समान आहे तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात राहायला पाहिजे. सरळ सरळ छोट्या साध्या भाषेमध्ये सांगतो, ठीक आहे. परीक्षेमध्ये रक्षणा तसंच लिहायची अशी काही गरज नसते. एखाद्या वेळेस नाही जरी आलं तरी तसं आपल्याला पाठच करायचं असेल तर आपण पाठीमागे रूल्स आहे ते पाठ करा, जसा तसा रूल आहे. मग इथं आपल्याला त्रिकोण, एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB. इथे नाव जे लिहिलं मी तेच नाव लिहितोय इथे. त्या दोघांचं जे गुणोत्तर आहे, ठीक आहे. मग त्यांचा पाया तर समान आहे, मग त्यांच्या उंची प्रमाणात राहणार. उंची याची पहिल्या त्रिकोणाची उंची आहे CB, दुसऱ्याची आहे AD. ते आपल्याला लिहायचं CB आणि AD. आता इथं CB जर पाहिलं आपण, इथं CB म्हणजेच BC आहे की नाही, CB म्हणजेच BC. CB किती दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. आणि AD किती दिलेलं आहे, AD किती दिलेलं आहे आपल्याला, AD पाहिलं आपण तर 8 दिलेलं आहे. आता आपण याचा भागाकार करायला गेलं, हे पण 4च्या पाड्यात येते, हे पण 4च्या पाड्यात येतं. 4च्या पाड्यात 1 नंबरला, 4च्या पाड्यात 2 नंबरला, मग एकास 2 याचं उत्तर राहणार. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आलं एकास 2 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू.
आपला पुढचा प्रश्न त्यांनी एक काय केलेला आहे आपल्याला एक आकृती दिली. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आणि आकृतीमध्ये आपल्याला काय सांगितलं QT काढायला सांगितलं. आता ह्या पहा कोण्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ इथे जर पाहिलं इथं एकच त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन वेळेस वेगवेगळ्या घेऊन उत्तर काढलेलं आहे. तर आपण पहिली वेळेस पाया काय पकडूता जर जे दिलेली माहिती पहिले लिहून घेऊ आपण. रेख PS लंब रेख RQ रेख QT लंब रेख PR RQ दिलं 6 PS दिलं 6 PR दिलं 12 आपल्याला QT बरोबर किती आहे ते विचारलेलं. व्हिडिओ समजत नसेल तर नक्कीच सांगा. ठीक आहे, डाऊट असतील तर ते पण आपण शेअर करा. चला, दिसत नसेल वगैरे त्याचा पण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. चला, पुढचा प्रश्न पाहू आपण. आता आपण त्रिकोण कोणता घेतला इथे हा RPQ या त्रिकोणामध्ये. ठीक आहे, त्रिकोण RPQ. आता जर पाया आपण हा पकडला तर उंची ही होईल आणि पाया जर हा पकडला तर उंची ही न होता ही लंब लंब जी असते तीच उंची असते. मग जर पाया आपण हा पकडला तर उंची ही येईल. ओके. एरिया ऑफ ट्रायंगल PQT या PQR मध्ये PQR याचा सूत्र काय राहते कोण्या पण त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ कसं राहते आपल्याला एकच त्रिकोण दिला म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची पाया उंची. आपण सध्या पाया हा पहिला RQ आणि उंची काय PS आहे. ते 1/2 गुणिले RQ गुणिले PS. मग याचाच उत्तर येईल 1/2 RQ किती आहे आपलं 6 आणि PS हे आपलं 6. त्याच्यानंतर हे तुमच्या पडात 3 नंबरला 3 गुणिले इथे 6 3 गुणिले 6 उत्तर किती आलं आपलं इथे 18. त्याचप्रमाणे आता आपण काय करू हाच त्रिकोण आहे. आता याचा पाया आपण हा इकडचा घेऊ आणि उंची ही घेऊ. ठीक आहे, सेम त्रिकोण आहे. त्रिकोण म्हणजे त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ आपण असं लिहू शकतो किंवा चे क्षेत्रफळ असं लिहू शकतो. 1/2 पाया गुणिले उंची. आता 1/2 जसा तसे आता आपण पाया बदलला पाया आपला आहे PR किंवा RP आणि उंची ही लंब उंची राहणार आहे त्याची. उंची काय आहे QT आणि ते आपल्याला QTच काढायचं आहे. आणि याचं जे क्षेत्रफळ आहे पाया जरी बदलला असेल तरी याचं क्षेत्रफळ सेम राहणार आहे. मग इथे जे आलेले आहे क्षेत्रफळ तेच राहणार आहे. PR किती दिलं PR दिलं 12 1/2 गुणिले 12 गुणिले QT हे 18 जशाला तसे. आता पहा इथं जे खाली आहे छेदस्थानी ते अंशस्थानी जाईल आणि जे अंशस्थानी गुणाकाराला आहे ते भागाकाराला जाईल किंवा इथं करू शकतो तुम्ही काटाकाटी बे एक बे बे सख 12 18 बरोबर 6 गुणिले QT. याचं उत्तर मग मी ते करून टाकत बघा इकडे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातात 18 भागिले 6 बरोबर QT 6च्या पाड्यात 18 नंबर 3 ला येतात QT बरोबर काय येईल आपल्याला QT बरोबर आपल्याला 3 उत्तर. पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी एक छोटासा 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि सुरू करू.
पुढचा प्रश्न करू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये हॅलो, चला, आवाज येतोय का क्लिअर? आता इथे आपण जर पुढचा जर पाहिला प्रश्न तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, ए बी सी आणि बी सी डी. ए बी सी जर आपण घेतलं इथं, एकच नाही, एबीसी म्हणलं तर हा हा एक त्रिकोण आहे की नाही, हा एक त्रिकोण एबीसी म्हणलं तर हा एक त्रिकोण. आणि बीसीडी, बीसीडी म्हणजे काय, हे बीसीडी हा एक त्रिकोण. आता इथं जर पाहिलं, हे इथे पाहिलं, इथे ह्या त्रिकोणाचा जर पाया पाहिला एबीसी मध्ये, आपण लिहूनच घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, व्यवस्थितपणे लिहून घ्या, तुम्हाला उत्तर सोपे जातील. त्रिकोण एबीसी, एबीसी मध्ये आपण जर पाहिलं, पाया काय येणार इथे, पाया त्रिकोण एबीसी मध्ये पाहिलं आपण, तर पाया येणार आपला इथं बीसी. आणि उंची काय येणार इथं, उंची काय येणार, उंची येणार एपी येणार. ठीक आहे, ही लंबवालीच आपली उंची असते, उंची एपी. आणि त्रिकोण बीसीडी मध्ये पाया काय येणार बघा, ही बी बी सी डी ह्या त्रिकोणाचा पाया आपल्याला बीसीच येणार, पाया काय आहे बीसीच आहे. आणि उंची किती आहे मग इथं, उंची काय, याची उंची आहे ही. ठीक आहे, एपी ही त्याची उंची झालेली आहे. पाय तर पाया पण आणि उंची पण समानच आहे, मग त्यांचे दोन क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असणार, त्यांच्या संगत पाया संगत उंची इथं समान आहे, कटून जातील, आहे की नाही. आणि एकाच एक उत्तर येईल मग याचं. मग त्रिकोण ए बी सी किंवा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपण ते पूर्ण लिहून घेऊ. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे गुणोत्तर ही त्यांच्या संगत पाया व संगत उंची उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर असते, गुणोत्तरा एवढे असते. मग आपण यांचं क्षेत्रफळ काढताना काय करू, त्यांचा गुणाकार करू. ए बी सी एरिया त्रिकोण बी सी डी, याचा पाया काय आहे, पाया आहे बीसी आणि उंची आहे एपी. याचा पाया आहे बीसी आणि उंची पण याची एपीच आहे, म्हणजे बीसी ला बीसी कटून जाते, एपी ला एपी कटून जाते, वरी एक एक उरते, म्हणजे याचा अर्थ आहे त्यांचं गुणोत्तर एकास एक असं आहे. पुढचा प्रश्न करण्याच्या आधी 1 मिनिटाचा ब्रेक घेऊत आणि लगेच प्रश्नाला सुरुवात करू. लाईव्ह खूपच कमी दिसत आहेत, एकही दिसत नाही लाईव्ह.
पुढचा प्रश्न आपण करू. पहा, पुढचा प्रश्न हा मी तुम्हाला डायरेक्टच करून देणार आहे याचं उत्तर. दुसरं पेज घेऊ, पेज संपलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडं कन्फ्यूज करून आकृत्या दिलेल्या आहेत. काही नाही, डायरेक्ट उत्तर काढायचे, 1 मार्काला येईल. पर्याय म्हणजे ऑप्शन मध्येच येणार आहे. ठीक आहे, याचे पर्याय दिले जातील. असा प्रश्न असेल तर त्याचे पर्याय दिले जातात. तर त्रिकोण PQP आणि PBC या दोघांचं आपल्याला सांगितलेलं आहे. उत्तर आपण पाहिलं आहे याचं. बघा, PQC जर पाहिलं, याचा पाया झाला पाहिला तर इथं QC आहे, हे की नाही? हे पाया आहे PQB मध्ये, सॉरी PQB. हे PQB पाया काय आहे? पाया बघा, PQB मध्ये हा पाया असतो आणि ही लंब जी असते ती उंची असते. तर पाया QB आणि उंची आपली PQ आहे. त्याचप्रमाणे PBC मध्ये याच्यामध्ये पाया जर पकडलं तर पाया आपल्याला BC येईल आणि उंची मग काय राहणार? बघा, PBC मध्ये उंची आपल्याला PQच येणार इथं. मग हे बघा, हे त्याचा PQ कटून गेलं, मग याचं उत्तर काय येणार आपल्याला? QBBC. मग तुम्ही असं पण लिहू शकता, QBBC. ठीक आहे, एक तर असं लिहा. ठीक आहे, असं उत्तर लिहा. एक नाही, असं उत्तर लिहा, नाही तर असं लिहू शकता तुम्ही. इथं दोन त्रिकोणाची उंची सामायिक उंची आहे, त्यांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या प्रमाणात राहतात. पण जर तुम्ही असं जरी लिहिलं तर उत्तर काही हरकत नाही. चला, पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचं जे आहे आपलं PBC, एरिया ऑफ त्रिकोण PBC. बघा, हे डायरेक्ट ऑप्शन मध्ये येणार असल्यामुळे, याचे उत्तर डायरेक्ट असल्यामुळे तुम्हाला काही प्रश्न उत्तरामध्ये टेन्शन राहणार नाही. ठीक आहे, तर डायरेक्टच उत्तर करायचं राहते आपल्याला ABC. आता मी ह्या PBCचा पाया आणि उंची लिहून टाकतो. PBC. आता PBC जर पाहिला मी याचा, आणि आता मला मी सुरुवातीला जर याचा पाया घेतला तर पाया काय असणार, कोण उत्तर सांगू शकते का? याचा पाया काय असणार? याचा पाया असणार BC. मग ह्या त्रिकोणाचा पाया मी पहिले सुरुवातीला घेतला, मग याची उंची काय असणार? याची उंची PBC मध्ये उंची काय असणार? ही अशी तिरकस नसते, तर उंची लंब असते, म्हणजे PQ ही त्याची उंची झालेली. आणि एबीसी मध्ये जर पाहिलं मी, एबीसी मध्ये हा त्रिकोण एबीसी मध्ये, एबीसी त्रिकोण पहिले शोधायचा. एबीसी मध्ये जर मी पाया पाहिला तर पाया मला काय भेटणार आहे? BC. आणि उंची मग काय असणार याची? याची उंची सगळ्यात उंचावर हे आहे, इथून जर त्याचं अंतर पाहिलं तर उंची AD असणार त्याची. इथं BC कटून जाणार. तुम्ही जसं हे पण लिहू शकता, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे संगत पाया, सामायिक पाया असलेल्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात राहतात. पण तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं, कारण हे डायरेक्ट आपल्याला बहुतेक 1 मार्कासाठीच येणार, एवढे छोटे छोटे प्रश्न. तर डायरेक्ट याचं जे उत्तर असणार, एक तर असं लिहायचं, नाही तर PQ आणि AD आपल्याला भेटेल. ठीक आहे, अपेक्षा करतो समजलंच असेल. ज्यांना समजलं त्यांनी येस सर म्हणा, नाही समजलं तरी सांगा, अजून आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू. आता मॅरेथॉन क्लास असणार आहे. ठीक आहे, पूर्ण शक्यतो जेवढं जास्त होईल तेवढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD. आता याचा पाया आणि याची उंची पाहायची. कशाची? पहिले ABC पाहायचा. पहा, सोपा. ABC त्रिकोण ABC चा पाया जर पाहिला आपण, तर पाया काय असणार आहे? पाया BC राहणार आहे.
आणि उंची काय असणार आहे, ही एडी राहणार एबीसी मध्ये. एबीडी मध्ये पहा पहिले त्रिकोण पहा, ए बी डी इथपर्यंतचा हा त्रिकोण इथपर्यंतचा. मग याचा पाया काय असणार आहे, पाया असणार आहे बी डी पाया असणार आहे. आणि उंची काय असणार आहे, उंची ही एडी, कारण एवढ्या उंचीवर आहे. ठीक आहे, एडी पहा, इथं एडी आहे, इथं पण एडी आहे. हे कटून गेला, मग आपल्याला उत्तर काय येणार, बी सी भागिले बीडी, हे आपलं उत्तर असणार. ठीक आहे, बीसी भागिले बीडी. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर हे लिहायचं बीसी बी. त्याच्या पुढचा आपला प्रश्न जर पाहिला आपण, चौथ्या नंबरचं, एरिया ए म्हणजे एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ. ठीक आहे, एडीसी पीक्यूसी ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं, क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. तर मग याचा जर पाय आहे एडीसी, एडीसी याचा जो पाय आहे तो डीसी आहे, आणि याची जी उंची आहे ती एडी आहे. आणि पी क्यू सी मध्ये जर पाहिलं आपण, पी क्यू सी मध्ये, तर याचा पाया आहे क्यू सी, उंची आहे पी क्यू. आता इथं काटाकाटी कशाची होती का, नाही. मग आपल्याला इथं कशाचीच काटाकाटी होत नाही, म्हणजे हेच आपलं उत्तर, फायनल उत्तर झाले. ठीक आहे, एकच मिनिट हा, आपण थोडस याला अजून व्यवस्थित सेटअप करण्याचा प्रयत्न. चल, ठीक आहे. तर पहिला आपला हा सराव संच पूर्णपणे संपलेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा सराव संच करू. हा सराव संच पण फार महत्वाचाच आहे. ठीक आहे, हा आपण सराव संच करण्याचा प्रयत्न करू. आता मी एक काम करेल की अतिशय जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच घेऊत आपण, कारण आपल्याला उद्याच पेपर आहे आणि मी सांगितलेले प्रश्न बऱ्याच पैकी तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची शक्यता राहणार आहे. ठीक आहे, तर याच्यातले जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यातला आपण हा तिसरा वाला प्रश्न घेऊ. ठीक आहे, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला याचं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर कसं काढायचं ते पाहूत आपण. प्रश्न क्रमांक 3, पेज नंबर आपण जर पाहिला तर ते आहे 14. हॅलो तेजस, 10th स्टँडर्डला आहेत का तुम्ही? इंटरॅक्टिव्ह सेक्शन राहू द्या, तुम्हाला जर डाऊट असेल तर ते पण सांगा. ठीक आहे, म्हणजे आता बोरिंग आपलं लेक्चर नसायला पाहिजे. भाग 2 हा थोडासा बऱ्याचशा जणाला अवघड जातो आणि अतिशय सोपा असा भाग 2 असतो. मार्क मिळवणं फार सोपं राहतं भाग 2 मध्ये. चला, आता हा त्रिकोण आपल्याला जे उत्तर लिहिताना काय करायचं राहतं, की हे जी माहिती दिली आपण ती पूर्ण लिहून घेऊ पहिले. ठीक आहे, जी माहिती दिली ती लिहून घ्यायची. आता काय लिहायचं, त्रिकोण एम एन पी मध्ये कोण यांचा Q1 हा दुभाजक आहे. कोण यांचा NQ हा दुभाजक आहे, असं आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण काय करू, ही जी माहिती दिली ती लिहून घेऊता. ठीक आहे, MN दिलं आपल्याला 5, PN दिलं आपल्याला 7, MQ दिलं आपल्याला 2.5. आता आपल्याला QP आपल्याला काढायचं आहे, ते किती येईल आपल्याला ते काढू. आता ह्या त्रिकोणामध्ये आपण हा NQ चा NQ हा दुभाजक आहे कोण यांचा, म्हणजे कोण दुभाजक आहे, म्हणजे आपल्याला कोण दुभाजक प्रमेयानुसार हे घ्यावं लागेल. ओके, कोण दुभाजक प्रमेयानुसार. आता कोण दुभाजक प्रमेय काय आहे, कसं काढायचं ते आपण पाहू. कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार आपल्याला
पाहायचं. आता पहा कोन दुभाजक प्रमेय काय म्हणतो आपल्याला. एक पेन्सिल पाहूत आपण, पेन्सिल कुठं. आता कोन दुभाजक प्रमेय काढताना आपल्याला पहा, इथं वरी एक त्रिकोण दिसतोय, खाली एक. एका त्रिकोणाचे दोन त्रिकोण तयार झाले. व्यवस्थित समजून घ्यायचं कोन दुभाजक. आता वरचा एक त्रिकोण झाला समजायचा, खाली एक त्रिकोण तयार झाला समजायचा, आणि त्रिकोणाची ही बाजू दुभागलेली आहे की नाही. हा मधात भाग असल्यामुळं ही बाजू आणि ही बाजू दुभागली गेलेली आहे. तर वरची बाजू घ्यायची, मधातली बाजूला घ्यायचंच नाही. वरची बाजू घ्यायची आणि खालची बाजू घ्यायची. ठीक आहे, काय घ्यायचं, वरची बाजू. कोन दुभाजक प्रमेयानुसार MN, पहा मी वरची बाजू घेतली MN, तर त्याच्या बरोबर मी खालची बाजू घेतली PN, आणि मग इथं उरलेल्या इथे कोन दुभागलं की नाही, ज्या रेषेवर कोन दुभागलेला आहे त्याच्यात अर्धे अर्धे थोडेसे भाग पडलेले आहे की नाही. इकडे एक भाग तयार झालेला आहे, इकडे भाग. मग ते भाग वेगवेगळे घ्यायचे. इथं MQ आणि इथं QP ते पण घ्यायचं आहे. आता आपण किमती ठेवून उत्तर काढू त्याचे. MN दिलेला आहे आपल्याला 5, PN आपल्याला PN दिलेला आहे 7, MQ दिलेला आहे 2.5, आणि QP जे आहे आपल्याला ते काढायचं आहे. तर मग काय करायचं आता आपल्याला, याचे कॅल्क्युलेशन करायचे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले QP बरोबर 7 गुणिले 2.5 असे आपल्याला गुणाकार करायचा. मग काय करू आपण, हे इकडं गुणाकाराचं इकडं भागाकाराला नेऊ. नंतर पहिले ह्या दोघांचा गुणाकार करू. 2.5 गुणिले 7, 7 5 35, हातच्या 3, 15 2 17, पॉईंटच्या नंतर एक आकडा असल्यामुळे इथं इकडून एक सोडून 17.5, 5 गुणिले QP. तर गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकारला जाईल. QP बरोबर 17.5 भागिले 5. आता भागाकार करायचा आपल्याला. ठीक आहे, भागाकार केलं तर याचं उत्तर येते आपल्याला QP बरोबर 3.5 असं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न करूत आपण. एकाच मिनिटात पुढचा प्रश्न सुरू करूत आपण. इथं अभ्यास करत बस. चला पुढचा प्रश्न आपला जो महत्वाचा आहे, पहा मी महत्वाचे प्रश्न घेणार आहे. जो पुढचा महत्वाचा प्रश्न आपण घेणार आहोत तो आपण घेऊ 5व्या नंबरचा प्रश्न. 5व्या नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला ह्या 3 समांतर रेषा दिल्या आहेत. 1 ही 2 आणि ही 3. ह्या 3 समांतर रेषा आणि ह्या त्याच्या 2 छेदिका. ठीक आहे, इथं दिलेल्या आहेत 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत. ठीक आहे, बाजू ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. बाजू उत्तर लिहिताना ते लिहून काढायचं. बाजू काय, AB समांतर बाजू PQ आणि समांतर बाजू AP DC. हे की नाही. AP दिलेला आहे आपल्याला 15, PD दिलेला आहे 12, QC दिलेला आहे 14, आणि BQ आपल्याला काढायचं आहे. तर मग काय करूत आपण, आता 3 समांतर रेषा तर दिले. ओके, 3 समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार आता आपल्याला लिहावं लागेल. 3
समांतर व छेदिका प्रमेयानुसार, या प्रमेयानुसार काय येते आपल्याला पहा, हा एपीच्या खाली आपल्याला काय दिसतंय पीडी, आहे की नाही, अतिशय सोपं आहे. बीक्यूच्या खाली काय दिसतंय क्यूसी. मग आपल्याला हे लिहून घ्यायचं, एपीच्या खाली आपल्याला पीडी लिहायचं, एपी खाली पीडी बरोबर बीक्यू, बीक्यूच्या खाली काय आहे क्यूसी, ते लिहून घेतलं. आता हे आकृतीचं काम संपलं, त्याच्यामुळे आपण डायरेक्टच उत्तर करायला सुरुवात करू. आता ह्या याच्यामध्ये किमती ठेवूत आपण. एपी दिलेला आहे आपल्याला, एपीच्या जागी 15 घेऊ, इथं 15 दिलेला आहे. पीडी, पीडी किती दिले आहे आपल्याला 12 दिले. बीक्यू, बीक्यू ची किंमत दिली का आपल्याला, नाही दिली, बीक्यू ची किंमत दिली नाही, बीक्यू जशाला तसं. आणि क्यूसी, क्यूसी आपल्याला दिलेला आहे 14. मग काय करायचं, याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 15 गुणिले 14 बरोबर, या दोघांचा गुणाकार करायचा, बी क्यू गुणिले 12. म्हणजे आता दोघांचा गुणाकार करोस तर तुम्ही काय करा, हे गुणाकाराचे इकडे भागाकारला डायरेक्ट न्या, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. 15 हे 15 घेतले गुणिले 14, हे गुणाकाराचे इकडे भागाकाराला. आता याला पण 2 न भाग जातो, याला पण 2 न भाग जातो. याला 2 न गेला 6 येतं, याला 2 न गेला 7 येतं. आता याला पण 3 न जातो, याला पण 3 न भाग जातो, याला 3 न भाग गेला 5 येतं, याला 3 न भाग गेला 2. मग या दोघांचा गुणाकार करायचा, 7 5 35, इथं 2 उरले बीक्यू. आता पण 35 ला जर 2 न तुम्ही भागाकार दिला तर ते येते आपल्याला बीक्यू बरोबर येते 17.5. फक्त अतिशय महत्वाचे प्रश्न असेच घेतोय परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे. आता हे झालं, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आपण पाहू. आता आपल्याला शेजारी आकृतीत आपल्याला सांगितलं 6 दुभाजक एन क्यू आहे किंवा रेख एन क्यू आहे असं तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला हे लिहिल्याच्या नंतर आता आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत त्या पण लिहून टाकायच्या. आपल्याला दिलेले आहे एन एम एन एन पी आणि आपल्याला काय केलं क्यूपी काढायचं, क्यूपी काढायचं आपल्याला. क्यूपी आपण बरोबर क्यूपी बरोबर क्वेश्चन मार्क टाकू. चल आता आपण कोण दुभाजक प्रमेयानुसार असं लिहावं लागते आपल्याला, कोण दुभाजक प्रमेयानुसार. आता कोण दुभाजक प्रमेयानुसार जर पाहिलं, पहा वरी एक त्रिकोण आहे, खाली एक त्रिकोण आहे आणि हे त्रिकोणाचे उरलेले भाग आहे, एवढं लक्षात ठेवा. कसं करायचं, आता वरी एक त्रिकोण दिसायला ह्या वरच्या त्रिकोणाची ही बाजू घ्यायची, वरची बाजू घ्यायची एम एन, खालच्या त्रिकोणाची ही बाजू घ्यायची. एन पी, ठीक आहे. ही मोठी बाजू घेतली आणि ही मोठी बाजू घेतली, ठीक आहे. ही मोठी घेतली, ही मोठी घेतली, त्याच्यानंतर उरलेल्या याची पहा, ह्या इथे असा हात ठेवायचा, इकडे उरलेली बाजू कोणती दिसायली, ही कॉमन बाजू नाही घ्यायची, एवढंच लक्षात ठेवा. एम क्यू आणि इथं उरलेली बाजू खाली असा जर हात ठेवला तर इथं क्यूपी असा दिसला, क्यूपी. आता आपल्याला सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आणि उत्तर काढायचं, ठीक आहे. आता एम एन किती दिलेलं आहे आपल्याला 25, एम क्यू किती दिलेला आहे, एम क्यू एन पी किती दिलेला आहे 40, एम क्यू दिलेला आहे आणि क्यू पी आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. चला आता याचं
आपण किमती ठेवलेल्या आहे सूत्रामध्ये, जिथं जिथं आहे. आता याच्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे. किमती काढताना आपण काय करू, तिरका गुणाकार करू. 25 गुणिले क्यूपी 14 गुणिले 40 14 गुणिले 40. आता 14 गुणिले पहा, इथे गुणाकाराचं हे डायरेक्ट इकडे नेऊ. आपले कॅल्क्युलेशन तेवढेच वाचतील. क्यूपी बरोबर 14 गुणिले 40 भागिले 25. आता आपण पाहिलं, याला पण 5 न भाग जातो, याला पण 5 न भाग जातो. याला 5 न भाग गेला 8 आला, याला 5 न गेला 5 आला. मग आपण ह्या दोघांचा गुणाकार करू, नंतर 5 न भागाकार करू. 32 8 एका 8 ह्या दोघांचा जे गुणाकार आला 112 भागिले 5 क्यूपी. आता हे भागाकार जर तुम्ही केला, ठीक आहे, क्यूपी बरोबर काय येणार, क्यूपी बरोबर येणार 22.4. व्यवस्थित दिसत नाही असं वाटतंय मला. बरेच जण येतात लाईव्ह आणि जात आहेत. एक 2 मिनिटातच आपण पुढचा प्रश्न करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण 7व्या नंबरचा करणार आहे. त्याच्यानंतर 8वा 9वा पण करणार आहोत आपण. ठीक आहे. एक 2 मिनिटाच्या विश्रांतीनंच आपण पुढचा प्रश्न करू. एका मिनिटातच सुरुवात करणार आहोत आपण पुढच्या प्रश्नाची. चला, पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 झाला. प्रश्न क्रमांक 7 घेणार आहोत. आताच आपण प्रश्न क्रमांक 6 घेतला. चला, आता आपल्याला शेजारील आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, तर इथे ह्या 3 समांतर रेषा दिसत आहेत आणि ह्या त्याच्या छेदिका आहेत. ठीक आहे. जर आपण असा प्रश्न करून पाहिला, या 1 2 3 समांतर रेषा दिसत आहेत. ठीक आहे. 1 2 3.
तर हे जी माहिती आहे ती पहिले लिहून घेऊ. ए बी समांतर सी डी समांतर एफ ई जे दिलं ते लिहून घेऊ. आता आपल्याला काय काढायचं, एक्स ची किंमत काढायची आहे आणि नंतर ए ची पण किंमत काढायची. ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. आता ह्या काढताना आता आपण तीन समांतर रेषे व छेदिका हे प्रमेय आपल्याला आहे ते तीन समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार तीन समांतर रेषा व छेदिका प्रमेयानुसार काय होणार पहा. जर आपण असं जर पाहिलं तर एसी च्या खाली काय सीई, ठीक आहे, हे लिहून टाकायचं एसी च्या खाली सीई आहे आणि बीडी च्या खाली आपल्याला डीएफ आहे. बीडी च्या खाली आपल्याला डीएफ आहे. आता आपल्याला जे सूत्र लिहिलं त्याच्यामध्ये आपण किमती ठेवायच्या आहेत. इथं जर एसी ची किंमत पाहिलं एसी च्या जागी आपल्याला 12 ठेवायचे. सी च्या जागी आपल्याला इथं किती किंमत ठेवायची, आपल्याला एक्स ठेवायची. बीडी च्या जागी किती किंमत ठेवायची, इथं 8 ठेवायची आणि डीएफ च्या जागी किंमत किती ठेवायची 4. आता या किमती ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, याला सोडवायचं. तर ह्या दोघांचा गुणाकार करू स्थिर का, या दोघांचा गुणाकार करू स्थिर का. 12 गुणिले 4 8 गुणिले एक्स, ठीक आहे. या दोघांचा गुणाकार केला, ह्या दोघांचा केला. मग हे इथे गुणाकाराला आहेत, हे भागाकाराला जाते. 12 गुणिले 4 भागिले 8. छोटं गणित असल्यामुळे आपण डायरेक्ट या दोघांचा गुणाकार करू. 12 चौक 48, 12चा पाडा 4 पर्यंत म्हणला, खाली भागिले 8. मग 8च्या पाड्यात 48 किती नंबरला येतात, 8च्या पाड्यात 48 येतात 6 नंबरला, म्हणजे एक्स बरोबर माझं उत्तर आलं 6. आता एक्स बरोबर 6 हे जे उत्तर आलेलं आहे, आता आपल्याला पहिलं तर उत्तर भेटलं. आता आपल्याला एई पण काढायचं आहे. पहा इथं जर एई पाहिलं आपण एई, आता याचं उत्तर आहे आपल्याला 12 इथं आणि याचं उत्तर एक्स ची किंमत आली आपल्याला 6. मग एई काय असणार, एसी प्लस सी म्हणजे 12 प्लस इथलचे 6, 12 प्लस 6 किती असणार 18. मग मी एई बरोबर 12 प्लस 6 डायरेक्ट लिहिलं तरी उत्तराला काय हरकत नाही आहे. 12 प्लस 6 माझं उत्तर 18 आहे. जर तुम्हाला लिहायचं असेल तर सी ए सी प्लस सीई असं तुम्ही लिहू शकता. एसी प्लस सी बरोबर 18. चल पुढचा प्रश्न पाहूत आपण. आता याच्यामध्ये पण कोण दुभाजक प्रमेय आहे, कोण दुभाजक प्रमेयानुसार आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. पहा लाईव्ह खूपच कमी मुलं येत आहेत, त्याच्यामुळे आपण एक एक धड्यावर घेऊत आपण. चला आता हा त्रिकोणामध्ये त्रिकोण एल एम एन मध्ये प्रश्न जसा लिहिला तसा उत्तर पण तसाच आपल्याला लिहायचा आहे. किरण एम टी हा कोण एल एम एन चा दुभाजक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी माहिती दिली ते लिहून टाकायचं. एल एम किती दिलं आपल्याला 6, एम एन दिला आपल्याला 10, पी एन दिला 8 आणि एल टी बरोबर आपल्याला काढायचा आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर आपण काय करतो याच्यात कोण दुभाजक प्रमेयानुसार त्रिकोणाच्या, आता कोण दुभाजक प्रमेय कसं ओळखायचे, तर दोन निशाणे दिले आहे ना, 2 0 दिलेले आहे तिथं. कोण दुभाजक प्रमेयानुसार काय येणार पहा. वरी एक त्रिकोण तयार झाला, खाली एक त्रिकोण तयार झाला. आता वरच्या त्रिकोणाची वरची बाजू कोणती आहे, एम एल किंवा एल एम कसं लिहिलं तरी चालते. खालच्या त्रिकोणाची खालची बाजू एम एन
आता वरच्या त्रिकोणाची उरलेली बाजू LM LT, खालच्या त्रिकोणाची ही खालची बाजू TN. आता आपल्याला हे एकंदरीत सोडवायचं आहे. LM म्हणजे LM पहा, हे ML आहे, ML असं लिहा किंवा असं लिहा, काही फरक पडत नाही. तर ML ची किंमत किती ते 6, MN ची किंमत किती, MN आहे ते 10. LT आपल्याला माहिती आहे का नाही, LT जसं तसं. आणि TN आहे आपल्याला इथे 8. आता आपण याला सोडवता, ठीक आहे, याचा सोडवलं तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 6 गुणिले 8 तिरका गुणाकार, या दोघांचा गुणाकार करायचा, LT गुणिले 10. या दोघांचा गुणाकार केला तर 48 आले, LT गुणिले 10. आता एक गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. आता हे 10 ने याला भागितलं तर उत्तर येते LT बरोबर आपलं 4.8. ठीक आहे, अतिशय सोपं असं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न करूत आपण. पुढच्या प्रश्नामध्ये आपण पहा, या सराव संच मधला आपल्याला सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. डाऊट असेल तर विचारू शकता, त्याच्यामुळे मी मोजकेच प्रश्न घेतोय. ठीक आहे, तर ह्या प्रॅक्टिस सेटवरचे आपली बस झालेली, आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटवरचे प्रश्न पाहू, कारण सर्व प्रश्न कव्हर करणं आपल्याला काही शक्य होणार नाहीये. तर पुढचा आपण प्रश्न घेऊ की 1.3 मधला. आता याच्यामध्ये टोटल प्रश्न आहेत आपल्याला, टोटल प्रश्न 9 प्रश्न आहेत. तर 9 पैकी आपण 5 प्रश्न 5 प्रश्न ते 6 प्रश्न आपण घेऊत. आपण याच्यातला पहिला प्रश्न आहे आपला, पहिला प्रश्न घेऊ. हा पहिला वाला प्रश्न महत्वाचा आहे, तो घेऊ. आता ह्या त्रिकोणमध्ये त्रिकोण कोणता आहे, ABC आणि ABC आणि DEC हे दोन त्रिकोण आहेत आपल्याकडे, आहे की नाही. आता जी माहिती दिलेली ती लिहून घेऊ पहिले. कोण ABC, आपल्याला हे दोन कोण कोणत्या याच्यानं एकरूप आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DCE मध्ये ठीक आहे. आता आपल्याला रिव्हिजन क्लास आहे त्याच्यामुळे आपण फास्ट मध्ये घेतोय थोडस. पहा, हा कोण 75चा दाखवला, हा पण कोण 75चा दाखवला, आहे की नाही. कोण B बरोबर कोण D, डायरेक्टच लिहूत आपण, कोण B बरोबर कोण D. कशामुळे, कारण 75 डिग्री अंश प्रत्येकी 75, प्रत्येकी आपण असं लिहू, प्रत्येकी 75 अंश, प्रत्येकी 75 अंश. आता हा कोणता एकसारखा दाखवला, दुसरा पहा, यात एबीसी मध्ये हा कोण जर समजा 40 मापाचा, तर CDE मध्ये पण कितीचा असणार, तो 40चाच असणार आहे. तो काय चेंज होणार आहे का, नाही होणार आहे. त्याच्यामुळं कोण C इक्वल्स टू कोण C, दोन जरी कोण भेटले तरी आपल्याला सफिशियंट असतात. सामायिक कोण आहे, सामायिक कोण, समान कोण असंही लिहू शकतो आपण. आता जर दोन त्रिकोण कोणत्याही त्रिकोणाचे दोन कोण एकसारखे असतील तर ते दोन्ही त्रिकोण काय राहतात, एकसारखे राहतात, समरूप राहतात. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DCE समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, समरूपतेच्या कोको म्हणजे इथं एक कोण आहे, इथं एक कोण आहे की नाही, दोन कोण दाखवले, कोको कसोटीनुसार एक रूप आहे असं आपण दाखवलं. चला, आपण पहिला प्रश्न पाहिला, आपण दुसरा प्रश्न पाहू. पहा, याच्यातले मी सर्व प्रश्न घेत नाहीये,
ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर हा प्रश्न घ्या, तर तो नक्कीच मी घेईन. पण तुमच्याकडून तसा मला म्हणजे डाउट्स यायला पाहिजे. इंटरॅक्टिव्ह सेशन पाहिजे तेवढं. नाहीतर मी माझ्या पद्धतीने जे प्रश्न मला वाटतात त्या पद्धतीने मी घेतोय. दुसऱ्या नंबरचा प्रश्न आपण करू. पहा, एक तर 2 कोन पाहिजे किंवा 2 बाजू 1 कोन पाहिजे किंवा 3 बाजू प्रमाणात पाहिजे. इथे आपण जर पाहिलं, हे 2 त्रिकोण एकसारखे दाखवण्यासाठी इथं कुठेही कोणाच्या जागी काहीही निशाणे नाहीत. पण इथे बाजूला पण इथे पण बाजू-बाजू तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे बा कसोटीनुसार असणार आहे 100% हा प्रश्न. ठीक आहे. पण आपण डायरेक्ट तसं सांगायचं नसतं. हे त्रिकोण PQR PQR व त्रिकोण LMN मध्ये PQ सारखी बाजू काय आहे? LM. आपण उलट घेऊ. आपण पहिले LM घेऊ का? कारण ते कॅल्क्युलेशन करायला मी सांगतो कशामुळे ते जाते. पहिले छोटी बाजू घ्या, नंतर मोठी घ्या. याची बाजू किती आली? 3. याची बाजू किती आली? 6. छोट्या त्रिकोणाची बाजू आधी घेऊत आपण. 3च्या पाड्यात 1 नंबरला येते, 3च्या पाड्यात 2 नंबरला. म्हणजे याचं उत्तर आलं 1 2. याला 1 नंबर द्या. त्याच्यानंतर ही बाजू घेऊ MEN. याची बाजू काय घ्यावं लागेल मग आपल्याला? QC. QR सॉरी QR. पहिली छोटी वाली बाजू घ्या, नंतर मोठी वाली बाजू घ्या. ठीक आहे. हे आहे आपल्याला 4. इथे आहे आपल्याला 8. 4च्या पाड्यात 1 नंबरला येते, हे 4च्या पाड्यात 2 नंबरला येते. आहे की नाही? मग याला नंबर द्या 2. पहा, याचं उत्तर जेवढं आलं, याचं पण उत्तर तेवढंच आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर उरली कोणती बाजू? ही बाजू आणि ही बाजू. पहिले छोटी बाजू घ्यायलो आपण. LN PR. LN किती आहे? 5. PR किती आहे? 10. तर इथे जरी पाहिलं, हे 5च्या पाड्यात 1 नंबरला, हे 5च्या पाड्यात 2 नंबरला. आहे की नाही? 5च्या पाड्यात 1 नंबरला, 5च्या पाड्यात 2 नंबरला. आता आपण जर पाहिलं, त्या तिन्ही बाजू प्रमाणात दिसायल्या. आहे की नाही? फ्रॉम नाही, मराठीमध्ये आहे. 1, 2 व 3 वरून. काय लक्षात आलं? MEN PQ बरोबर MEN QR LN आणि PR हे काय आहेत? बाजू प्रमाणात आहेत त्रिकोणाच्या. म्हणून समरूपतेच्या बा कसोटीनुसार ठीक आहे. कसोटीनुसार समरूप त्रिकोण LMN असं आपल्याला लिहावं लागेल. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच करा. ठीक आहे. शेअर केलं तर चांगली गोष्ट, नाही केलं तरी काही हरकत नाही. पहा, याच्या पुढचा प्रश्न आपण घेऊ. आपण 4थ्या नंबरचा प्रश्न घेऊ. तुम्हाला जर डाऊट असेल तर दुसरे प्रश्न पण विचारू शकता. ठीक आहे. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. ठीक आहे. पहिले एकरूप दाखवायचे आहेत हे दोन्ही त्रिकोण. हे सूर्यप्रकाशामुळे तयार झालेले कोण आहेत? P. हे सूर्य A आणि P सूर्यप्रकाशामुळे तयार झालेले कोण आहे? आणि हा 90चा आहे. आहे की नाही? नेहमी हा आपण इथला खांब ठेवतो तो 90चा. हा 90चा आणि सूर्यप्रकाशामुळे तयार झालेले कोण. हे दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवायचे. ते संगत बाजू घ्यायची आणि उत्तर काढायचे आपल्याला. ठीक आहे. काढून देऊ तर तुम्हाला तुम्ही काढून घ्यायचं. हे दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवा. पहा, काय करायचं मी काढून देतो. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये काढून देतो. दोन्ही त्रिकोण एकरूप कसं दाखवायचे? हा कोन P शॉर्टकटमध्ये करतो आणि कोन A सूर्यप्रकाशामुळे तयार झालेले कोन. त्याच्यानंतर दुसरा आपण कोन जर पाहिला, कोन R, कोन C 90 डिग्री आहे. आता इथं 90 डिग्री नाही जरी दिले, उभे जे खांब राहतात किंवा उभी इमारत राहते ती 90 डिग्रीलाच असते असं धरल्या जाते. आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. PQR समरूप ट्रायंगल ABC कोको कसोटी. कोको. मग याच्या संगत बाजू घ्यायची.
याची बाजू काय आहे इथं क्यू आर आहे. क्यू आरच्या खाली इथं काय आहे बीसी. इथं काय आहे पी आर आहे. याची बाजू काय आहे एसी. ही बाजू घ्यायची गरज नाही कारण याची किमती दाखवलेल्या नाहीत ते. आता आपण क्यू आरच्या जागी 6 ठेवू. किमती ठेवू त्याच्यामध्ये. ठीक आहे. इथल्या ज्या किमती आहेत मी त्याच किमती इथं ठेवतो. इथे 6. बीसीची किंमत किती आहे? बीसी आपल्याला नाही दिलं. पी आरची किंमत आहे 4. एसीची किंमत आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. सर्व प्रश्न होणार नाहीत आपले. तिरका गुणाकार केला. एसीची किंमत किती? एसीची किंमत इथे दिली 4 आहे. किती इथं 8 आहे. एसी बरोबर. त्या दोघांचा तिरका गुणाकार केला 6 गुणिले 8 बरोबर x गुणिले 4. ह्या दोघांचा गुणाकार. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. 6 गुणिले 8 भागिले 4 बरोबर x. 4च्या पाड्यात 1 नंबरला, 4च्या पाड्यात 2 नंबरला. उरले काय 6 गुणिले 2 उरले. 6 गुणिले 2 म्हणजेच आपलं उत्तर आलं 12. ठीक आहे. व्हिडिओ कळाल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. एका मिनिटाच्या विश्रांती नच घेतो कारण बोलण्याची लिमिट आहे. थोडासा एक ब्रेक घेऊ 1 मिनिटाचा. कळते का? सगळं कळते का? 2 लाईव्ह आहेत. धन्यवाद. लाईव्ह आपल्या फ्रेंड्स मित्रमैत्रिणीला पण सांगा की लाईव्ह राहण्यासाठी. कारण जेवढे जास्त लाईव्ह असतील तेवढे जास्त सॉरी जेवढे जास्त विद्यार्थी असतील तेवढे जास्त आपल्याला लाईव्ह येण्याला प्रोत्साहन मिळेल. चला पुढचा प्रश्न आपला घेऊत आपण. पुढचा प्रश्न 4थ्या नंबरचा घेऊ. आता आपल्याला 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे. कसं कसं दाखवू शकते? कोणी सांगू शकते का? ठीक आहे. हे 2 त्रिकोण कोणते? CPA CPA हा एक त्रिकोण आणि CQB. आता आपण हे पहिले लिहून घेऊ. हे पहिले जे दिलेली माहिती ते लिहून घेऊ. AP लंब BC आणि BQ लंब AC. हे काही लिहायची गरज नाही. आता त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये त्रिकोण CQA व त्रिकोण CQB मध्ये आपल्याला दोन्ही पहिले काय दाखवायचे? दोन्ही एकरूप दाखवायचे. दाखवा. ठीक आहे. आता आपल्याला दाखवायचे तर मग आपण पहिलं काय करू? बघा इथं हा AP ए कोणता त्रिकोण हे आपला CPA आहे ऍक्च्युली. हे CPA हा P90 चा आहे की नाही? अँगल P इक्वल्स टू 90 चा इकडचा कोणता कोण आहे? हा Q पण 90 चा आहे. अँगल C प्रत्येकी
90 डिग्री. आता 90 डिग्री आपण कसं काय म्हणू शकतो याला? हे 90 डिग्री आपण कसं काय म्हणतो? कारण हे आपल्याला इथं चौकोनामध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणजे हे 90 डिग्रीचे दोन्ही त्रिकोण झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये पाहिलं तर हा कोन जो सी आहे तो एकसारखाच आहे. सॉरी, अँगल ही कोणता आहे? क्यू आहे हा. पी आणि हा क्यू. अँगल सी एकरूप अँगल सी सामायिक पी 90चा आहे आणि क्यू 90चा आहे. सी आणि सी दोन्हीमध्ये सामायिक अँगल आहे. म्हणून त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB कोणत्या कसोटीनुसार? हे दोन्ही कोण दाखवले म्हणून कोको कसोटीनुसार. कोको कसोटीनुसार. आता आपल्याला त्याच्या बाजू संगत दाखवायच्या. आता बाजू संगत घेताना व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे. नाहीतर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. इथे पहा. इथं 90च्या समोर पहिलं आपण काय करू तर हा APC मधली बाजू घेऊ. हा 90च्या समोरची बाजू कोणती आहे? AC. 90च्या समोर. याच्या समोरची बाजू कोणती मग 90च्या समोरची? BQ. BC आहे, सॉरी BC. त्याच्यानंतर ह्या सीच्या समोरची बाजू आहे APC मध्ये ह्या सीच्या समोरची बाजू आहे AP. ह्या सीच्या समोरची ह्या BQC मध्ये ह्या सीच्या समोरची बाजू आहे आपल्याला BQ. आता पहा उरलेली बाजू कोणती आहे? APC मध्ये आपण ही बाजू घेतली आणि ही बाजू घेतली. उरली AP बाजू उरली. नाही नाही, ही बाजू घेतली आणि ही बाजू घेतली. उरली PC बाजू उरली. आता ह्या त्रिकोणामध्ये आपण ही बाजू घेतली आणि ही बाजू घेतली. कोणती? ही बाजू. मग QC उरली. इथे लिहायचं आपल्याला एकरूप समरूप त्रिकोणाच्या एकरूप बाजू. एकरूप बाजू. हे व्यवस्थित घ्यायचा. बघा 90च्या समोर जी बाजू होती ती घेतली, इकडची 90ची समोरची ही बाजू घेतली, इकडची 90च्या समोरची. त्याच्यानंतर ह्या सीच्या समोरची ही आपल्याला AP आहे, इथं सीच्या समोरची ही आहे आणि मग नंतर उरलेली आपण बाजू घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे एकंदरीत केलेलं आहे. आता आपल्याला किमती ठेवायच्या. AP ची किंमत कुठं आहे? AP बघा इथे 7 आहे. BQ आहे 8, त्याच्या खालीच आहे BQ आहे 8. ठीक नाही? याच्यामध्ये मी किमती ठेवतोय. त्याच्यानंतर BC इथे दिलेलं आहे BC. हे BC किती? आणि AC काढायचं आपल्याला AC. आहे की नाही? AC काढायचं आपल्याला. तर आपण आता याचे कॅल्क्युलेशन्स करू. हे बाजूची किमती दिल्या नाही त्याच्यामुळे ते काढायचे नाही. ह्या दोघांचा गुणाकार AC गुणिले 8 12 गुणिले 7 12 गुणिले 7. आता जर आपण पाहिलं हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातील. AC बरोबर 12 गुणिले 7 भागिले 8. याला पण 4 न भाग जाईल, याला पण 4 न भाग जाईल. 4च्या पड्यात 2 नंबरला, 4च्या पड्यात 3 नंबरला. आता हे झाले 7 त्रिक 21 छेद 2. आता याला भागाकार दिलं तर हे 10.5 येते. 10.5 म्हणजे AC बरोबर आपल्याला 10 परफेक्ट येते. चल पुढचा प्रश्नाचं उत्तर करू आपण. मी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रश्न काही घेणार नाही मी, पण जेवढे महत्वाचे आहे तेवढे तर नक्कीच घेऊ.
एका मिनिटाचा सुरू करू आपण पुढचा प्रश्न. आपण काय करू, एक एक धडा एक एक हे करू. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 5. याच्यातले सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न घेऊ या धड्यामधले. अ, हा सराव संच आणि याच्या आधीचा सराव संच फार महत्वाचा होता. याच्या आधीचा सराव संच तुम्ही बॅक करून पाहू शकता, व्हिडिओ बॅक करून पाहू शकता. चला आता ह्या त्रिकोणामध्ये ठीक आहे, पहा इथं इथे 2 त्रिकोण पाहायचे. आपल्याला काय करायचं, आपल्याला दाखवायचं, सिद्ध करायचं. ठीक आहे, सिद्ध करायचं काय, आपण जर हा PAQ आणि ASR हे 2 त्रिकोण जर आपण पाहिले, त्रिकोण, समलंब चौकोन, PQRS मध्ये जी माहिती दिली ती पूर्ण लिहूत आपण. PQ आणि SR लंब दिलं. AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ. तर आपल्याला SR बरोबर 5 PQ आपल्याला दाखवायचं. काही अवघड नाही, अतिशय सोपं असं उत्तर आहे. व्यवस्थितपणे करायचं आहे. या त्रिकोणामध्ये पी, ही दोन्ही त्रिकोण एक करून दाखवू, त्याच्या संगत बाजू घेऊ आणि मग आपल्याला उत्तर काढायचे. त्रिकोण PAQ किंवा PQA मध्ये व त्रिकोण ASR मध्ये काय पहा, ही बाजू आणि ही बाजू विरुद्ध बाजू आहे की नाही. PAQ विरुद्ध आहे SAR. विरुद्ध बाजू एकसारख्या राहतात, त्याच्यामुळे आपल्याला ते दाखवायचं आहे. कोण PAQ सारखाच येणार SAR. याला कारण काय दाखवायचं आपल्याला, याला विरुद्ध कोण असं दाखवायचं. विरुद्ध कोण, विरुद्ध विरुद्ध कोण एक सारखेच असतात. ठीक आहे, तेवढ्याच मापाचे असतात. ठीक आहे, हा कोण इकडचा आणि हा कोण इकडचा. आता दुसरा कोण कोणता दाखवायचा, पहा अशी झेड टाईपची अशी आकृती झेड सारखी. तर PQA सारखा दाखवायचा आपल्याला ASQ. इकडचा नाही दाखवायचा, हा दाखवायचा आणि हा दाखवायचा. ठीक आहे, झेड तयार झाला. इकडचा आणि इकडचा दाखवू शकतो, पण दोनच दाखवायचे आपल्याला. PQA सारखा ASR हा विक्रम कोण म्हणून दाखवायचा. विक्रम कोण. आता असे दुसरा प्रश्न सेम आहे. ठीक आहे, दुसरा पण प्रश्न सेम आहे. म्हणजे हा प्रश्न आला तर तुम्हाला हा प्रश्न सेम आहे, हा नाही आला तर हा पण येणार नाही. ठीक आहे, विक्रम कोण झालं. आता हे दोन्ही 2 कोण दाखवले, त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण एकसारखे दाखवू शकतात. कोको कसोटीनुसार त्रिकोण PQA समरूप त्रिकोण ASR. ठीक आहे, इथं बाजूला लिहा नाही तर वरी लिहा, काही फरक पडणार नाही. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे PQच्या काय असणार, SR. PQ च्या खाली SR आहे की नाही. हे PA च्या खाली असणार AR. PA AR आणि QA च्या खाली AS. QAS. आता आपल्याला काय साध्य करून दाखवायचं होतं, आपल्याला हे आपल्याला साध्य करून दाखवायचंय, साध्य करून दाखवायचं. आणि PQ इथं आहे, म्हणजे हे आपल्याला ह्या 2 गोष्टी आणि आपण एक कोणती तरी घेऊ. इथं पहा, AR च्या जागी काय लिहू शकतो मी,
ए आर बरोबर काय 5 AP. ए आरच्या जागी या ए आरच्या जागी काय लिहू शकतो 5 AP लिहू शकतो. ठीक आहे. पी क्यू एस आर पी ए पी ला मी एपी लिहितो. ए पी एपी आणि ए आरच्या जागी काय लिहू शकतो ए आरच्या जागी 5 AP लिहू शकतो. ए आरच्या जागी 5 AP म्हणजे ए आर बरोबर 5 AP म्हणजे मी जिथं ए आर आहे तिथं 5 AP लिहू शकतो. हे एपी एपी कटून घेतलं. वरी 1 राहिला खाली 5 राहिले. है की नाही? मग ह्या दोघांचा तिरका गुणाकार करा. पी क्यू गुणिले 5 एस आर गुणिले 1. 1 लिहायची गरज नाही. 5 पी क्यू. आपल्याला काय पाहिजे एस आर बरोबर 5 पी क्यू. मग आपण काय घेऊता हे पहिले एस आर इकडे घेऊता 5 पी क्यू आपण तिकडे घेऊ. तिथं उत्तर झालं याचं. अतिशय असं सोपं उत्तर होतं. रिस्पॉन्स फार कमी येतोय. आपण हा सराव संच झाल्यावर स्टॉप करू. जेव्हा रिस्पॉन्स जास्त येईल तेव्हा मी नक्कीच येईल. तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा. सर लाईव्ह या. नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी जर केलं 5-6 जण तरी मी लाईव्ह येईल. हा सराव संच झाल्यावर मी स्टॉप करेन. नाहीतर मी लाईव्ह फक्त दोघंच येत आहे. ते जास्त लाईव्ह नाही म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी व्यवस्थित दिसत नाही किंवा समजत नाही असं होतं याचा अर्थ. किंवा मुलं सायंकाळी येतील. है की नाही? तर आपण काय करू? एवढं झाल्यावर स्टॉप करू. एकही कमेंट येत नाहीये. चला पुढचा प्रश्न. एका मिनिटात. हा प्रश्न आहे. हा पहिले वाचून घ्या, रीड करून घ्या चांगल्या पद्धतीने. मी हा प्रश्न सुरू करेल. चला पुढचा प्रश्न आपला हा प्रश्न केला त्याच प्रकारे मी हा प्रश्न करेल. कोणता कोण? हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवत. ठीक आहे. आणि हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवत. हा विक्रम कोण आहे हा विरुद्ध कोण आहे. मग त्याच्या बाजू प्रमाणात दाखवूच आणि उत्तर आपल्याला काढायचं. संगत बाजू प्रमाणात दाखवायच्या. 6वा प्रश्न. समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू ए बी बाजू डीसी. ठीक आहे. एवढंच लिहूत आपण. ए बी 20 दिलेला आहे. ए बी दिलेला आहे 20. ओडी बरोबर आपल्याला काढायचं. ठीक आहे. आता ह्या दोन त्रिकोण घ्यायचे. त्रिकोण ओसीडी व त्रिकोण ए ओ ए बी किंवा एबीओ एबीओ ओ ए बी मध्ये ह्या दोन त्रिकोणामध्ये याला एओ बी म्हणा किंवा बीओ ए असं काय. तर अँगल डी इकडचा अँगल डी फक्त अँगल डी लिहिलं तरी चालते. अँगल बी असं लिहिलं तरी चालते. हे कोणते विरुद्ध कोण आहे? विरुद्ध कोण. आणि हा कोणता विक्रम कोण. हे दोघं. आता त्याच्या बाजू प्रमाणात संगत त्याच्या संगत बाजू कोणत्या आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. नंतर आपण हे आता ही सीडीच्या खालची रेष ही सीडी वरची येते इथे खालची सीडी ए बी. ही सीडी घेतली आणि ए बी घेतली. ठीक आहे. सीडी आणि ए बी. बघा ही सीडी घेतली आणि ए बी घेतली किंवा बी ए म्हणा किंवा ए बी म्हणा.
ओ सी आणि इथं ओ ए असे होत आपण. ओ सी आणि ओ ए असे. त्यानंतर ओ डी आणि ओ बी असं करू. ओ डी आणि ओ बी. आता याच्यातल्या किमती ज्याच्या ज्याच्या दिल्या त्या पाहूत आपण. ए बी किंमत कशाची दिली पहा. ए बी इथलची दिली आहे की नाही. ए बी इथलची दिली. जिथं जिथं ज्या ज्या किमती दिल्या त्या घ्यायच्या. फक्त चारच मेन्शन करायचं आपल्याला, सगळ्यांचं मेन्शन करायचं नाही. सीडी सीडी म्हणजे डीसी किती दिले हे 6 दिले. ओबी ओबी पहा इकडे ओबी खाली आहे. ओबी किती दिलं 15 आणि ओडी ओडी आपल्याला जशाला तसं लिहून काढायचं. याचं मेन्शन नाही, याचं काही लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याचं काही पाहत नाही. आता आपल्याला काय करायचं, तिरका गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार. 6 गुणिले 15 ओडी गुणिले 20. आता हे गुणाकाराचं इकडे भागाकारला जाईल. 5च्या पड्यात 3 नंबरला येते, 5च्या पड्यात 4 नंबरला. 2च्या पड्यात 2 नंबरला येते, 2च्या पड्यात 3 नंबरला. 3 गुणिले 3 9 होतात. भागिले 2 बरोबर ओडी. ओडी बरोबर येईल आपल्याला 4.5. भरपूर बहुतेक प्रॉब्लेम आहे व्हिडिओमध्ये किंवा काहीतरी कनेक्शन मध्ये, त्याच्यामुळे भरपूर जण लाईव्ह तर येतात पण डिस्कनेक्ट करतायत. समजत नाही अशातला प्रकार असाल तर वेगळी गोष्ट आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊत आपण. व्हिडिओ समजला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईव्ह विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार. व्हिडिओ पाहत जा, आपल्या मित्रांना पण शेअर करा. चला पुढचा प्रश्न आपण घेऊ. पहा आपल्या 2 त्रिकोण कोणते घ्यायचे तेच महत्वाचे राहतात. ठीक आहे, आता हे सगळं काही लिहित बसत नाही मी. त्रिकोण पहा, हे 2 उत्तर जसे केलेत ना, तिसरं पण तसंच करायचं. CDE ABCD हा समांतर भुज चौकोन आहे. समांतर भुज चौकोन म्हणजे याच्या समोरासमोरील बाजू एक समांतर असतात. म्हणजेच याचा अर्थ काय होते, AB समांतर रेष CD किंवा DC आणि AD समांतर BC. साध्य. हा पण सेम प्रश्न आहे. DBC अतिशय सोपं असा उत्तर ह्याचं. आता त्रिकोण आपल्याला कोणते दाखवायचे, सिद्धता. त्रिकोण दाखवायचे त्यात DCE व त्रिकोण BTE मध्ये. ठीक आहे, पहा हा विरुद्ध कोण आहे, हा विरुद्ध हा. इकडे पण तसंच दाखवलं त्याचप्रमाणे. DEC सारखा कोणता, BET. हे विरुद्ध कोण झालेत आपले. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण विक्रम कोण येणार बघा. हा एक कोण आता झेड तयार झाला की नाही, असा करून असा. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर याच्यासारखाच आहे.
ठीक आहे. असा बघा झेड तयार झाला. हा अँगल सी बरोबर अँगल डी, अँगल सी बरोबर अँगल बी. पूर्ण लिहायची गरज नाही, विक्रम कोण, विक्रम कोण. म्हणून त्रिकोण DCE समरूप त्रिकोण BTE को कसोटीनुसार. तुम्हाला लिहायचं तर पूर्ण लिहा. त्रिकोणाच्या समरूपतेच्या को कसोटीनुसार एकरूप असं लिहिलं तरी चालेल. आता याच्या संगत बाजू जर पाहायची, ही बाजू त्याच्या खाली ही बाजू, हे की नाही आपण आताच पाहिलं, ही बाजू त्याच्या खाली ही बाजू, DE त्याच्या पुढचीच लाईन घ्यायची. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मी लिहितो ते समजून लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काय पाहिजे ते पाहायचं. आपल्याला DE पाहिजे, DE कुठं आहे, आपल्याला DE इथं आहे. BE पाहिजे, BE कुठं आहे, आपल्याला BEच्या जागी आपल्याला BB त्याला BE करू आपण. आपल्याला CE पाहिजे आणि TE घ्यायचं. ET ला काय करू आपण, TE करू. ठीक आहे, TE करू. आपल्याला जसं दाखवलं ना आपल्याला तसंच उत्तर लिहावं लागतं, याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. मग आपल्याला गुणाकार करा, CE गुणिले TE बरोबर या दोघांचा गुणाकार करा, DE गुणिले BE. आपल्याला तेच पाहिजे होतं, हे की नाही, तसंच उत्तर पाहिजे. CE घ्यायचं आणि TE नंतर शेवटी. हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, समजलं. चल पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा 8वा प्रश्न आणि 9वा प्रश्न घेऊत आणि आत्ताच्याला बस करू. पुन्हा अजून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूच आपण. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला एकाने सबस्क्राईब केलं, दोघं लाईव्ह आहेत, एकानं सबस्क्राईब केलं, दोघांनी पण सबस्क्राईब करा. एक सबस्क्रायबर वाढलेला आहे आपला. चला पुढचा प्रश्न घेऊत लगेच. आता आपल्या ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला काय करायचंय, हे एकरूप दाखवायचे दोन त्रिकोण. आता ह्याच्यात बाजू प्रमाण दिलेलं आहे त्यांनी, AP CP BP DP, हे की नाही. त्रिकोण साध्य काय करायचं आपल्याला, त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. अतिशय छोटं उत्तर याचं. प्रेयर मेसेज केलेला आहे. प्रेयर बहुतेक मागच्या वर्षी 10वीला होते. सिद्धता आपल्याला काय करूचा, त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला ही माहिती दिलेली आहे, जी आहे ते लिहून टाकायचं. AP तेच पाहिलेलं आहे. तर आपण इथे काय करूचा, APB CPD विरुद्ध कोण. म्हणजे दोन त्रिकोण कोणत्या याच्यानं एकरूप असतील पहा, की सोपं झालेलं आहे की नाही. दोन्ही त्रिकोण कोणत्या याच्यानं एकरूप झालेले आहेत, ह्या दोन बाजू कोण बाजू बा को बा. म्हणून त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP बा को बा कसोटीनुसार एकरूप.
एकरूप झाले. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचं हे झालं, उत्तर झालं आहे. एवढंच होतं आपल्याला दाखवायचं होतं. आता पुढचा शेवटचा प्रश्न आहे. हा पण अतिशय सोपा आहे. ठीक आहे. लगेच करून घेऊ त्याला. अतिशय सोपा आहे हां. त्रिकोण 9व्याचं. त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडीसी या 2 त्रिकोणामध्ये पहा व्यवस्थित समजून घ्या. शेवट व्यवस्थित समजून घ्या. पहा आता हे दोन्ही एकसारखे दाखवलेले आहे. ठीक आहे. हे पक्ष लिहा. सगळंच लिहावं लागणार आपल्याला. सिद्ध करा म्हणजे लिहा ना पक्ष. पक्षामध्ये काय अँगल BAC बरोबर अँगल ए हे दोन एकसारखे दाखवले. साध्य CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. CA चा वर्ग बरोबर C. ठीक आहे. सिद्धता सिद्धता करू आता आपण. सिद्धतामध्ये आपण काय करू त्रिकोण ABC व त्रिकोण ADC मध्ये पहा हे जे अँगल दाखवलेले आहे ते आपल्याला पहिले लिहावं लागेल. अँगल BAC ओके एकरूप अँगल ADC. याला काय रिझन देऊ आपण याला लिहायचं पक्ष कारण ते दिलेलं आहे ऑलरेडी. जे आधीच दिलेले आहे त्याला आपण पक्ष असं लिहितो. ठीक आहे. आता एकच कोण बाकी काही माहिती दिलेली नाही. आपण बाकी दुसरी माहिती कोणती आहे पहा. हा सामायिक कोण आहे आता आपण 2-3 प्रश्न पाहिले. सामायिक कोण एकसारखेच असतात. अँगल C अँगल ACB अँगल ACB आणि अँगल ACD हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण घेतोय आपण तो अँगल ACD सामायिक समान सामायिक कोण. सुरुवातीपासून 2 विद्यार्थी आहेत लाईव्ह. अतिशय छान वाटलं. ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पहा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADC कोणता असणार याच्यात कोणत्या याच्यानुसार असणार कोको कसोटीनुसार एक कोको कसोटी नुसार एकरूप. आता याच्या संगत बाजू व्यवस्थित घ्यायच्या. आता पहा ह्या हा पहिले कोणता त्रिकोण घ्यायला होती महत्वाचा ABC घ्यायला. ABCच्या समोरची बाजू ही आहे की नाही. ही मोठी बाजू आहे BC आणि या Dच्या समोरची आहे AC. Dच्या समोरची AC. याच्या समोरची बाजू घेतली ही पूर्ण आणि याच्या समोरची घेतली बघा ही पूर्ण झाली आणि इकडची ही पूर्ण झाली. आता ह्या Dच्या समोरची बाजू ह्या Cच्या समोरची मोठ्या त्रिकोणामध्ये AB आहे आणि ह्या Cच्या समोर छोट्या त्रिकोणामध्ये AD आहे. आता तिसरी बाजू कोणती पहा ही गेली बाजू ही गेली. आता इथं AC बाजू राहिलेली आहे. कोणत्या त्रिकोणाची मोठ्या ABCची AC बाजू राहिली आणि ADCची आपल्याला ADCची ही बाजू गेली आणि ही बाजू गेली आणि हिची DC बाजू राहिली. व्यवस्थित समजून घेतलं की उत्तर सहज येते आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला जिथं AC लिहिलं तिथं CA लिहूत आपण. पण आपल्या उत्तरामध्ये AC नाही. पहा ACचा वर्ग म्हणजे इथं AC इथं AC हे मधातलं घ्यायची गरज नाही. आता याला काय द्यायचं याचं कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आपल्याला येणं गरजेचं आहे. ह्या दोनच गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. कोणत्या घ्यायच्या BC CA CA आणि DC. ह्या दोघांचा गुणाकार करायचा BC गुणिले DC CA गुणिले CA.
CA गुणिले CA आपण याला लिहू शकतो CA चा वर्ग BC गुणिले DC. आपल्याला तेच सिद्ध करायचं, तर काय करायचं?